झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। बस बस आदित्य, हे बघ, जे काही घडलं त्याचा फार विचार करू नकोस, कारण त्यात तुझी काहीही चूक नाहीये। जे झालं ते गैरसमजातून झालं। माझी खात्री आहे की तू कधीच चुकीचं वागणार नाहीस। हे बघ, हे सगळं प्रीतमकडनं झालं असतं तर एक वेळ मान्य होतं। तो अल्लड आहे, तो असं वागतो, पण आदित्य, तुझ्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नाहीये मला। तो पत्रकार जे म्हणाला ते बरोबर आहे। तू एक पब्लिक फिगर आहेस, त्यामुळे त्यांची तुझ्यावर कायम नजर असणार। त्यामुळे इथून पुढे वागताना किंवा काहीही करताना थोडं सांभाळून वागायला हवं। त्याची काळजी घेशील। जा, आराम कर। ते बोलले ते बोलले आणि तू काय तुझी अक्कल घाण ठेवली होतीस का? आणि रात्री अपरात्री असं कोणी देवळामध्ये जातं का? अगं, ते मोठे लोक आहेत, ते म्हणले चल देवळात, तू गेलीस। तुला तुझं डोकं नाही वापरतायत? बघ बारू, काल त्या किर्लोस्करांच्या घरामध्ये जे काही वादळ आलं ना, ते तुझ्यामुळं आलंय। आईल्या मॅडम आपल्यावरच्या विश्वासावर ठाम राहिल्या म्हणून आज आपण आता या घरात उभे आहोत, नाहीतर रस्त्यावर आलो असतो, कळलं? बारू, मी तुला एकदाच विचारतो, खरं सांगायचा, तुमच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे का अजून काय आहे? बारू, माझी शपथ घेऊन सांग, तुमच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे, बाकी काही नाही। आणि मला खरं सांग, नाही तर माझा मेलेला तोंड बघशील तू। बा, तुझा विश्वास नाही का तुझ्या मुलीवर? मी असं कसं चुकीचं वागेन? हे बघ बा, तुझे संस्कार आहेत माझ्यावर, मी कधी बी चुकीचं नाही करणार। आणि मला हे असं सारखं सारखं शब्द घ्यायला नको लावू। तुझा विश्वास नसेल ना माझ्यावर तर मारून टाक मला एकदाची। बारू, असं वाईट साईड मनामध्ये आणू नकोस का? आपण गरीब माणसं आहोत, आपल्याकडं आपली इज्जतच महत्वाची आहे ना। तो एकच दागिना आहे आपल्याकडं। लोकांचं मला काही वाटत नाही, ते काही बाई बोलत असतील, पण उद्या माझ्या मनावर संशय घेतला जाईल। यांनी याच्या मालकाला फसवलं, याला समज माहिती असताना यांनी मुद्दाम केलं, असे आरोप लावले जातील माझ्यावर, आणि ते मला सहन नाही व्हायचं। त्याच्या आधी मी मरण पत्करल। बापरे, म्हणजे लव्ह स्टोरी खरंच सुरू झाली म्हणायची।
आम्हाला महाबळेश्वरला पाठवलं आणि आदित्य आणि पारूने मजा केलीये. वहिनींना हे समजलं असणार म्हणून चिडलेत त्या. हे बघा, यापुढे किर्लोस्करांच्या बाबतीत कोणतीही न्यूज द्यायची असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला किर्लोस्करांची परवानगी लागेल. नाहीतर आम्ही तुमच्यावर मानहानीचा दावा करू. लक्षात ठेवा. बापरे, म्हणजे इतके दिवस मी बोलत होते ते बरोबर होतं म्हणायचं. मला ज्याची भीती वाटत होती ना तेच घडतंय आता. काय? तुम्हाला नाही माहित, आपल्या आदित्यचा आणि पारूचा फोटो आलाय पेपर मध्ये. दामिनी, तो पेपर वहिनींनी पण पाहिलाय आणि मी पण. ती न्यूज फेक आहे आणि तू याच्यामध्ये लक्ष घालू नकोस, नाहीतर वहिनींची शिक्षा तुला माहितीच आहे आणि ती शिक्षा तुला झेपत नाही. आपण काही बोलायला नको, नाहीतर उगाच माझाच काल चालवायचं. जाऊ दे जाऊ दे, मला काय करायचंय. काय आहे ना, अशा क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष द्यायला मला वेळच नाहीये. कुणाला जे काही करायचं ते करू देत, मला खूप काम आहेत. हे बघ, हे बघ, त्यांच्यापर्यंत ही बातमी कशी काय पोहोचली? त्याहीपेक्षा मोठा प्रॉब्लेम हा आहे की आईला सगळं कळलंय. त्या मूर्खांनी अहिल्याला सांगितलंय की तुम्ही देवळात लग्न झालेल्या जोडप्यासारखे उभे होतात. आदित्यने माणुसकीच्या नात्याने तिला सावरलं. त्यात प्रेमाचा वगैरे काही संबंध नाहीये. अहिल्या मॅडम, तुम्हाला तुमच्या मुलावर आणि पारोवर खूप विश्वास आहे, पण समजा त्यांच्यात खरोखरच प्रेम असेल तर? आदित्य माझ्या शब्दाबाहेर नाहीये, तर मी पसंत केलेल्या मुलीशीच लग्न करेन. हेच नेमकं नको होतं मला. मी स्वतः आईला सगळं खरं खरं सांगायला हवं होतं. बाहेरून गोष्टी कळल्या ना की असंच होतं. फोटोमुळे किती त्रास सहन करावा लागला पारूला. बिचारी घाबरली असेल. ती या नात्यातून माघार तर नाही घेणार ना? आईनं सगळं खरं खरं सांगितलं असतं तर तिला अजून मनस्ताप झालाय तो मस्त झालाय. ते काय नाही, माझं प्रेम खरं आहे आणि आई माझं प्रेम नक्की समजून घेईल. मी आता जाऊन तिला सगळं खरं खरं सांगतो. अभिनंदन मॅडम, तुमचा मुलगा प्रेमात पडल्याची सगळ्यात आधी न्यूज आमच्या पेपरने कव्हर केली आहे. तिथं जे बघितलं ते तुमच्या समोर आहे. अहिल्या मॅडम, विचित्र वाटत असलं तरी हेच सत्य आहे की तुमचा मुलगा एका मोलकरणीच्या प्रेमात पडलाय. तोंड सांभाळून बोला. अहिल्या मॅडम, तुम्हाला तुमच्या मुलावर आणि पारोवर खूप विश्वास आहे, पण समजा त्यांच्यात खरोखरच प्रेम असेल तर? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज